मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याच्या कीर्तनानं मोठ्या उत्साहात सांगता झाली। राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील हनुमान मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या वतीनं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि 25वा अखंड हरिनाम सप्ताह याचं आयोजन करण्यात आलं होतं। हा सोहळा गुरुवारी 26 मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरू झाला आणि पुढील 7 दिवस विविध महाराजांचे प्रवचन या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। तसेच दररोज पहाटे काकड आरती, सकाळी 8 ते 11 श्री ग्रंथराज पारायण सोहळा यासह संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच भाविक भक्तांसाठी सकाळी नाश्ता, सकाळी आणि संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। गुरुवारी 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्तानं हनुमान मंदिरामध्ये सत्यनारायण महापूजा संपन्न झाली आहे। यावेळी सकाळी दिंडी प्रदक्षिणा आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक काढत हरिभक्तपरायण प्रवीण महाराज गोसावी यांच्या काल्याच्या कीर्तनानं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता करण्यात आली आहे। दरम्यान उत्कृष्ट कलश स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामधनं महाराजांच्या हस्ते 3 क्रमांक काढण्यात आलेत। सप्ताहामध्ये विविध प्रकारचे कार्य बजावणाऱ्या भाविक भक्तांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला। भाविकांसाठी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। श्री क्षेत्र येवला आखाडा, तालुका राहुरी या ठिकाणी येऊन आज काल्याच्या कीर्तनाची सेवा करत असताना अतिशय प्रसन्न वाटलं, अतिशय उत्तम वाटलं, खूप समाधान वाटलं। याचं कारण असं की भगवान हनुमंतरायाचं जे मंदिर या ठिकाणी आहे अतिशय प्रशस्त आहे, भव्य आहे, सुंदर आहे। काही वेळ जर थांबलं तर असं वाटतं ही मूर्ती आपल्याशी बोलेल का काय, कारण याचं पावित्र्य राखण्याचं काम या गावातील सर्व युवक वर्गाने केलेलं आहे। कदाचित हे पावित्र्य राखण्याची ताकद भगवान हनुमंतरायांनीच त्यांना दिली आहे का काय, असं मला क्षणभर वाटलं। कारण या मुलांमध्ये असणारा उत्साह, यांच्यामध्ये असणारा जोश हा भगवान हनुमंतरायांनीच यांना दिलेला आहे। हनुमंतरायामध्ये जी शक्ती आहे, भगवान हनुमंतामध्ये जी प्रेरणा आहे, जी ताकद आहे आणि हनुमंतरायाने जो कामक्रोधावर विजय मिळवलेला आहे, असाच विजय या सर्व असणाऱ्या तरुण वर्गाला मिळावा। यांनीसुद्धा कामावर क्रोधावर विजय मिळवावा, आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करावं, आपल्या आई बहिणींचं रक्षण करावं आणि आपला हिंदू धर्म वाढवण्यासाठी हनुमंतरायांची उपासना करून, ती शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे। हनुमंतरायाला बुद्धिमतां वरिष्ठम असं म्हटलेलं आहे आणि एवढं सगळं असूनही हनुमंतराय हे प्रभू रामचंद्राचे दूत आहेत। तसंच आपल्यामध्ये कितीही मोठेपण आलं तरी हनुमंतराय जसे लहान होतात, की नाही, सूक्ष्म आणि सूक्ष्म होतात आणि सगळ्या गोष्टीवर विजय मिळवतात, तसा विजय आपण सगळ्यांवर मिळवावा। पण आपल्यातला अहंकार वाढू देऊ नये, आपल्यातला उद्दामपणा वाढू देऊ नये, आपल्याजवळ असणाऱ्या सद्गुणांची पाखरण सगळ्यांवर करावी, आपला हिंदू धर्म वाचवावा, असंच या निमित्ताने मला सांगू असं वाटतं। धन्यवाद। अलाहाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात आमच्या येवल्याकडे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडत आहे।
हे रौप्य महोत्सव म्हणजे आमच्या सप्ताहाचं 25वं वर्ष. या सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अगदी नामवंत गाजलेले कीर्तनकार असतील, समाज प्रबोधनकार असतील, यांनी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा देत धार्मिक संस्कार घडवण्याचं काम केलेलं आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने गावातील जे युवक मंडळ आहे त्यांनी अथक परिश्रम घेत हा सप्ताह कसा यशस्वी होईल यासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं अन्नदान असेल, संध्याकाळचं अन्नदान असेल, त्या सर्व दात्यांचे या ठिकाणी कमिटीच्या वतीने आभार मानायचं काम करतो. त्याचप्रमाणे हा सप्ताह निश्चित स्वरूपात यशस्वी करण्यासाठी ज्या गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा सप्ताह करत असताना गावातील सर्वच ग्रामस्थ ज्यांनी देणगी स्वरूपात या ठिकाणी मोठं सहकार्य केलं त्या सर्व देणगीदार दात्यांचे या ठिकाणी त्याचप्रमाणे जी जागा सप्ताहाच्या निमित्ताने उपलब्ध करून दिली असे सचिन जाधव असतील, या ठिकाणी मनोज गुंजाळ यांच्या माध्यमातून आपल्याला सप्ताह कमिटीसाठी पखवाज, हार्मोनियम, टाळ हे साहित्य उपलब्ध करून दिलं. संजय महाराज जाधव असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळं पाण्याच्या बॉटल्स उपलब्ध करून दिल्या. असे अनेक हात या सप्ताहाच्या निमित्ताने झटले आणि हा सप्ताह यशस्वी झाला. असे ज्ञात अज्ञात सर्व देणगीदारांचे आणि सर्व युवक मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आज सप्ताहाचा शेवटचा दिवस. कालेचं कीर्तन या ठिकाणी एकनाथ महाराजांचे वंशज सन्माननीय प्रवीण महाराज गोसावी यांचं कीर्तन या ठिकाणी पार पडलं. अत्यंत मार्मिक आणि सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी ग्रामस्थांना त्यांनी धार्मिक संस्कार देण्याचं काम केलं. त्यांच्याही कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो, धन्यवाद. अखंड हरिनाम सप्ताह येवले आखाडा या ठिकाणी चाललेला रौप्य महोत्सव वर्ष असल्यामुळे अत्यंत उत्कृष्ट अशी कीर्तनकार रूपी सेवा या ठिकाणी पार पडलेली आहे. पण ही कीर्तनरूपी सेवा पार पडत असताना ज्या ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. हा कार्यक्रम इतका मोठा भव्य देव होण्याचं कारण फक्त येवले आखाडा ग्रामस्थ आणि पंचकृषी आहे. जे त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळे आम्ही हे भव्य देवरूप हे सर्वांसमोर करू शकलो आहे. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे सप्ताह कमिटीच्या वतीने आभार मानतो. महेश दाने, सी 24 तास, राहुरी.